दरम्यान संजय राऊतांनी नीलम गोरे यांच्या वक्तव्याला शरद पवार जबाबदार आहेत असं भाष्य केलं होतं। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण नको असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं। यावर शरद पवार यांनी उत्तर दिले। संजय राऊत म्हणतात ते अगदी बरोबर आहे, मी स्वागताध्यक्ष असल्याने माझ्यावर आरोप झाले असं पवार म्हणाले। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही। आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना। आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। राऊत जे म्हणतात ते योग्य, निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्याचा आता बदला टाकायला हरकत नाही। स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही। दरम्यान शरद पवारांसोबतच देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो। सातत्य होतं का नव्हतं त्याचा विचार लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं। प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे।